नमस्कार मंडळी, पुणेरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण फ्लावरची रेसिपी करणार आहोत. पुणेरी किचन या चॅनलला बहुतेक 1-2 वर्ष झाले असतील. गेल्या काही महिन्यात मी खूप बिझी होते, त्यामुळे रेग्युलर व्हिडिओ काही टाकण्यात आले नाहीत. पण आता खूप सारे छान छान व्हिडिओ मी टाकणार आहे. तर पुणेरी किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आज आपण फ्लावरची रेसिपी तयार करणार आहोत. सगळ्यात आधी आपण तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात. जिरे मोहरी तडतडल्यानंतर स्वच्छ धुतलेला हा फ्लावर मी त्यामध्ये टाकलाय आणि आता फ्लावरला आपण चांगलं छान परतून घेऊयात. मी आता टोमॅटो कट करून घेतलाय, कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलाय. आता आपण कढीपत्ता टाकून घेऊयात. आता आपण हळद टाकूयात. हळद टाकल्यानंतर आपण आता टोमॅटो टाकूयात. हे सगळं मिक्स करून ते वाफळण्यासाठी त्यावर झाकून ठेवूयात आणि हे सगळं कमी गॅसवर ठेवायचं आहे. हे छान वाफळल्यानंतर यामध्ये मसाला टाकूयात. हा मसाला मला माझ्या आईने दिलेला आहे. नंतर थोडंसं तिखट, थोडंसं तेल आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. आणि आता थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं आहे. हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. आणि त्यानंतर मीठ टाकायचं आहे. आणि भाजीला उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. दोन 3 वेळा भाजीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूयात. आणि अशा पद्धतीने आपली फ्लावरची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.